सप्रेम जय भीम, जय संविधान, सप्रेम नमस्कार। आज संपूर्ण संविधाननिष्ठ सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या हृदयाशी सुसंवाद साधण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल आदरणीय राहुल खांडेकर सरांचे आभार। आज एका गंभीर आणि महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विषयाला अनुसरून ज्या गंभीर धोक्याच्या वळणामधून आपण जात आहोत, संपूर्ण जग जात आहे, अशा या गंभीर धोक्याच्या वळणाचा इशारा आपल्यापर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा, याच उद्देशाने आजचा विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे। तो विषय असा आहे की आज आमचं विश्व, आमचं जग ज्या पद्धतीनं युक्रेन रशिया असेल, उत्तर आणि दक्षिण कोरियामधील संघर्ष असेल, आणि आताच ऑपरेशन सिंदूरच्या नंतर झालेल्या सीज फायरच्या एका धोक्याच्या संकटातून वाचण्याचा प्रयत्न असेल, अशा अनेक कारणांमुळे आमचं जग एका अंतिम जागतिक अणुयुद्धामध्ये परावर्तित होते का काय, अशी शक्यता आणि भीती निर्माण झालेली आहे, आणि त्याच अनुषंगाने हा आजचा विषय आहे। हे जागतिक अंतिम अणुयुद्ध आणि तिसरं अणुयुद्ध हे पूर्णपणे 100% थांबवण्याची शक्ती भारताच्या संविधानामध्ये आणि तथागत भगवान बुद्धांनी संशोधन केलेल्या धम्मामध्ये आहे, हेच दाखविण्यासाठी या आजच्या विषयाला अनुसरून मी आपल्याशी संवाद साधत आहे। जेव्हा पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात केली होती ॲडॉल्फ हिटलरनी, आणि त्या हिटलरला थांबविण्याची शक्ती जगामध्ये कुणाकडेही नव्हती। पारंपरिक पद्धतीनुसार, पारंपरिक शस्त्रास्त्रानुसार युद्ध चालू होतं, परंतु प्रथमच पहिल्यांदा ॲडॉल्फ हिटलरच्या विकृत मेंदूमध्ये एक कल्पना आली की मला जगाचा विनाश किंवा शत्रूचा विनाश करण्यासाठी मला जास्तीत जास्त विनाशकारी बॉम्बची निर्मिती आवश्यक आहे। ही अपेक्षा त्यांनी त्यांच्या जर्मनच्या शास्त्रज्ञांना बोलून दाखविली, आणि जर्मनचे शास्त्रज्ञ तत्कालीन त्या कामाला लागले सुद्धा, परंतु त्यांना जी मुख्य अडचण होती ती अल्बर्ट आइन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञांची अपेक्षा होती, आवश्यकता होती। परंतु तत्पूर्वीच ॲडॉल्फ हिटलरनी यहुदीच्या लोकांच्या संहारामुळं, त्याच्या शत्रुत्वामुळं यहुदी लोक जर्मनी सोडून पळून गेले, आणि जवळपास 11 लाख लोकांना ठार मारलं होतं हिटलरनी। त्यामुळेच पूर्वीचे जर्मनीचे सदस्य असलेले, रहिवासी असलेले अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जर्मनी सोडून अमेरिकेमध्ये स्थायित्व पत्करलं होतं। आणि जेव्हा ॲडॉल्फ हिटलरची ही विकृत मेंदूमधून निघालेली कल्पना, जी संपूर्ण जगाचा विनाशकारी असलेला अणुबॉम्ब निर्मितीची कल्पना, ही जेव्हा हिटलरच्या जर्मनीच्या शास्त्रज्ञांच्या मार्फत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईन यांना समजली, तेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांना सांगितली की जर हिटलरनी सर्वात विनाशकारी असलेल्या बॉम्बची जर निर्मिती केली, तर तो जगाला कधीही नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यासाठी आपण पुढाकार घेऊन या अणुबॉम्बची निर्मिती करावी। आणि त्या माध्यमातून रूझवेल्ट यांनी डॉक्टर ओपनहायमर, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि डॉक्टर लिनस पावलिंग या 3 प्रमुख शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली मॅनहॅटन प्रोजेक्ट राबवला, आणि 1945ला या अणुबॉम्बची निर्मिती केली, ज्याला प्लुटोनियम आणि युरेनियम हे 2 प्रकारचे अणुबॉम्ब त्यांनी निर्माण केले। आणि त्या अणुबॉम्बची अंमलबजावणी करण्यासाठी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी
या दोन शहरावरती 9 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट 1945 ला अंमलबजावणी केली आणि तोच अणुबॉम्ब पहिला या जगामध्ये 1945 ला पडला आणि त्याचा विनाश संपूर्ण जगाने पाहिला, अनुभवला. आणि जेव्हा या 3 प्रमुख शास्त्रज्ञांनी मॅनहॅटन प्रोजेक्टच्या माध्यमातून जे 2 अणुबॉम्ब निर्माण केले आणि त्याचा विनाश सुद्धा या 3 शास्त्रज्ञांनी पाहिला, त्यावेळेस या 3 शास्त्रज्ञांनीच म्हणजेच अल्बर्ट आइन्स्टाईन, डॉक्टर लिनस पावलिंग आणि डॉक्टर ओपनहायमर या 3ही शास्त्रज्ञांनी एक पत्र लिहिलं युनोला आणि सांगितलं की यापुढं जर अणुबॉम्बची निर्मिती आणि अंमलबजावणी जर केलीच तर 4थं आणि जागतिक अणुयुद्ध किंवा कुठलंही युद्ध होणार नाही, कारण 3ऱ्या अंतिम अणुयुद्धामध्ये सर्व काही नष्ट होईल. हे पत्र आजही महासचिवालयामध्ये युनोचे आहे, परंतु त्याला केराची टोपी दाखवण्यात आलेली आहे. त्याचं कारण असं की जेव्हा 1945 ला अमेरिकेने पहिली अणुचाचणी केली, 2 अणुबॉम्बची निर्मिती केली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट केला, ॲडॉल्फ हिटलरने आत्महत्या केली, दुसरं महायुद्ध थांबलं, संपलं. परंतु तिथूनच एका शीतयुद्धाची सुरुवात झाली, ज्या शीतयुद्धामध्ये रशिया आणि अमेरिका हे 2 प्रमुख विरोधी असलेले, एकमेकांच्या परस्पर विरोधी असलेले 2 देश, ज्यांनी आपल्या गटाच्या माध्यमातून आपापल्या गटाकडे इतर स्वतंत्र राष्ट्रांना, देशांना आपल्याकडे वळवण्याचं काम केलं आणि याच माध्यमातून शीतयुद्धाची सुरुवात झाली. आणि रशियाला वाटलं की अमेरिकेने अणुबॉम्ब बनवलेले आहेत, मग आपण सुद्धा का बनवू नये. जर अमेरिकेनं आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, आपल्यावर अणुबॉम्ब जर टाकले तर आपण काहीही करू शकणार नाही. म्हणून रशियाने ज्या पद्धतीनं अमेरिकेने 1945 ला अणुचाचणी करून अणुबॉम्बची निर्मिती केली, सुरुवात केली, त्यानंतर रशियाने सुद्धा 1949 मध्ये या अणुबॉम्बची चाचणी केली आणि जगामध्ये दुसऱ्या देश हा अणुचाचणी करणारा, अणुबॉम्ब निर्मिती करणारा हा रशिया दुसरा देश ठरला. आणि जेव्हा अमेरिका रशियाच्या नंतर इंग्लंडलाही सुद्धा वाटलं की मग अमेरिकेकडे आहे, रशियाकडे आहे, आपल्याकडे का नको, म्हणून इंग्लंडने सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यांनी सुद्धा 1952 मध्ये अणुचाचणी केली, अणुबॉम्बची निर्मिती केली, अणुबॉम्ब बनवले आणि या जगामध्ये 3रा देश म्हणून इंग्लंड अणुबॉम्बच्या माध्यमातून 3रा देश निर्माण झाला. त्यानंतर फ्रान्सला सुद्धा वाटलं की अमेरिकेकडे आहे, रशियाकडे आहे, इंग्लंडकडे आहे, आपल्याकडे नाही आहे, म्हणून फ्रान्सने सुद्धा अणुचाचणी केली आणि 1960 मध्ये त्यांनी सुद्धा अणुचाचणी करून अणुशस्त्र सज्ज देश हा 4थ्या क्रमांकाचा देश या जगामध्ये फ्रान्स म्हणून उदयास आला. त्यानंतर चीननी त्यालाही वाटलं अमेरिकेकडे आहे, रशियाकडे आहे, फ्रान्सकडे आहे, इंग्लंडकडे आहे, मग आपणच का मागे, म्हणून चीनने सुद्धा 1964 मध्ये अणुचाचणी केली, यशस्वी अणुचाचणी केली आणि अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे 5ही पहिले देश या जगामधले अणुसज्ज देश, अणुशस्त्र सज्ज देश निर्माण झाले आणि या 5ही सदस्यांनी अणुचाचण्या केल्यामुळेच या युनोचे स्थायी सदस्य म्हणून या 5 जणांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे जिसकी लाठी उसकी भैंस याच माध्यमातून या 5 देशांनी प्रथम अणुचाचण्या केल्या, यशस्वी अणुचाचण्या केल्या आणि म्हणूनच या 5 सदस्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून या 5 सदस्यांना मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर जेव्हा 5वा देश म्हणून इस्रायल, ज्या इस्रायल देशाचा जन्मच 1948 ला झाला होता, त्या इस्रायल देशाने सुद्धा 1967 मध्ये अणुचाचणी केली, यशस्वी अणुचाचणी केली, परंतु
त्यांनी जाहीर न करता त्यांनी जाहीर करण्याचं 1986 ला जाहीर केलं की आम्ही त्या अणुचाचण्या केलेल्या आहेत. परंतु त्या खऱ्या अणुचाचण्या इस्रायलनी 1967 मध्येच केलेल्या होत्या, म्हणजे चीनच्या नंतर. म्हणून 6वा देश हा इस्रायल या जगामध्ये अणुबॉम्ब सज्ज देश म्हणून या ठिकाणी उदयास आला. त्यानंतर इस्रायलच्या नंतर जवळपास भारताने 1974 ला तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने सुद्धा 1974 मध्ये अणुबॉम्बची चाचणी केली. पोखरणमध्ये, राजस्थानच्या वाळवंटामध्ये पोखरण येथे अणुचाचणी केली आणि अणुबॉम्बची निर्मिती केली. आणि म्हणून 7वा देश म्हणून भारत हा अणुशस्त्र सज्ज देश म्हणून या जगामध्ये उदयास आला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 1977 मध्ये अणुचाचणी केली, अणुबॉम्ब निर्मिती केली, यशस्वी केली. परंतु दक्षिण आफ्रिकेमधला बुद्ध जागा झाला आणि दक्षिण आफ्रिकेने काय केलं, निर्माण केलेल्या अणुबॉम्बला नष्ट केलं आणि सांगितलं की या पृथ्वी तलावरला माणूस नष्ट करण्याची आमची इच्छा नाही, आम्ही बनवू शकतो हेही दाखवून दिलं, परंतु आम्ही ते नष्ट करू आणि कधीही यापुढे अणुबॉम्बची निर्मिती करणार नाही असा दृढ संकल्प केला. म्हणून दक्षिण आफ्रिकेने अणुचाचणी करून अणुबॉम्बची निर्मिती करून सुद्धा त्यांनी ते नष्ट केले. आणि दक्षिण आफ्रिका एकमेव देश असा आहे की अणुचाचणी करून अणुबॉम्ब निर्मिती करून सुद्धा आज त्यांच्याकडे एकही अणुबॉम्ब नाही आणि ते कधी करणारही नाहीत अशी शपथ घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिका एकमेव देश असा की जो तथागत भगवान बुद्धाच्या मार्गाने निघून गेलेला आहे. त्यानंतर 9वा देश पाकिस्तान. पाकिस्तानने भारताच्या अणुचाचणीच्या नंतर 24 वर्षांनी म्हणजे 1998 मध्ये पाकिस्तानने अणुचाचणी केली आणि अणुबॉम्बची निर्मिती सुद्धा केली. आणि पाकिस्तानच्या नंतर शेवटी 10वा देश म्हणून उत्तर कोरिया याने 2006 साली अणुबॉम्बची निर्मिती केली, अणुचाचण्या केल्या. आणि या जगामध्ये हे 10 देश, त्यापैकी एक देश जर दक्षिण आफ्रिका सोडले तर 9 देश आज अणुशस्त्र सज्ज, अणुबॉम्ब सज्ज हे 9 देश आहेत. आणि या 9 देशांमध्ये किती अणुबॉम्ब आहेत याची आकडेवारीच मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय. जो रिपोर्ट आहे ॲटॉमिक सायन्स रिपोर्ट नुसार आज कोणत्या देशाकडे किती बॉम्ब आहेत हे लिगली रेकॉर्डवर असलेले ही आकडेवारी मी आता सांगणार आहे. जवळपास अमेरिकेकडे म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त अणुबॉम्ब जर असतील तर ते आहेत रशियाकडे. आणि रशियाकडे 5500 अणुबॉम्ब आहेत. त्यानंतर नंबर 2 ला अमेरिका. अमेरिकेकडे 5044 अणुबॉम्ब आहेत आजच्या घडीला. त्यानंतर अमेरिकेच्या नंतर चीनचा नंबर लागतो. चीनकडे 500 अणुबॉम्ब आहेत. त्यानंतर फ्रान्सचा नंबर लागतो. फ्रान्सकडे 290 अणुबॉम्ब आहेत. त्यानंतर इंग्लंडचा नंबर लागतो. इंग्लंडकडे 225 अणुबॉम्ब आहेत. त्यानंतर नंबर लागतो भारताचा. भारताकडे 172 अणुबॉम्ब आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा नंबर लागतो. पाकिस्तानकडे 170 अणुबॉम्ब आहेत. त्यानंतर नंबर लागतो इस्रायलचा. इस्रायलकडे 90 अणुबॉम्ब आहेत. आणि शेवटी नंबर लागतो उत्तर कोरियाचा. उत्तर कोरियाकडे 50 अणुबॉम्ब आहेत. या सगळ्या अणुबॉम्बची जर बेरीज केली तर जवळपास 12041 अणुबॉम्ब संपूर्ण या 9 देशामध्ये आहेत. आपल्या जगामध्ये एकूण 205 देश आहेत. आणि या 205 देशांपैकी लहान मोठे पकडून या 205 देशांपैकी 193 देश हे युनोचे सदस्य आहेत.
आणि केवळ 15 देश हे युनोचे सदस्य नाही आहेत. आणि या संपूर्ण 205 देशांपैकी फक्त अण्वस्त्र सज्ज देश 9 आहेत. 10 होते, एक साऊथ आफ्रिका मायनस, 9 देश आहेत. आणि जवळपास 15 देश अशा स्टेपवर येऊन थांबलेले आहेत की ते कधीही अणुबॉम्ब बनवू शकतात. त्यामध्ये इराण आहे. असे 15 देश आहेत जे कधीही आता बनवण्याच्या तयारीने बनवू शकतात अशा पद्धतीचे. तर एकंदरीत आपल्या जगाचा, आपल्या एकूण पृथ्वीचं जर क्षेत्रफळ पाहायचं असेल तर जवळपास 51 कोटी स्क्वेअर किलोमीटर आहे. म्हणजे 51 कोटी वर्ग किलोमीटर मध्ये संपूर्ण पृथ्वीचं क्षेत्रफळ आहे. आणि त्यापैकी जवळपास 36 कोटी वर्ग किलोमीटर हा भाग पाण्याने व्यापलेला आहे. आणि केवळ 15 कोटी वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ हा जमिनीचा आहे. आणि या जमिनीवरती 205 देश आहेत. आणि त्या 205 देशांपैकी फक्त 9 देशांकडे 12,041 अणुबॉम्ब आहेत. आणि हा प्रत्येक अणुबॉम्ब जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर जो अणुबॉम्ब टाकला होता त्याच्यापेक्षा 500 पटीनं घातक हा एक अणुबॉम्ब आहे, ज्याची संख्या 12,041 आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की माणसांचं जग नष्ट करण्यासाठी हे आवश्यकतेपेक्षा कित्येक पटीनं जास्त हे 12,041 अणुबॉम्ब आहेत. आणि याही पुढे जाऊन जर सांगायचं असेल तर या संपूर्ण जगामध्ये जे युनोचे 5 स्थायी सदस्य आहेत, अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रान्स आणि चीन, यापैकी रशिया एकमेव असा देश आहे की ज्याने एक नवीन टेक्नॉलॉजी हस्तगत केलेली आहे. त्या टेक्नॉलॉजीनुसार त्यांचे जे अणुबॉम्ब ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या अणुबॉम्बला ऑपरेट करण्यासाठी कुठल्याही माणसाची गरज पडणार नाही. जर कदाचित रशियावर एखाद्याने अणुहल्ला केला, चाहे अमेरिका असेल, चीन असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, भारत असेल, वगैरे वगैरे, कुणीही जर रशियावरती अणुहल्ला केला तर तो अणुहल्ला परतवून लावण्यासाठी आणि जरी रशियाचं सैन्य मैदानावर असेल लढाई लढत, रशियाचं संपूर्ण सैन्य जरी संपलेलं असलं आणि अशा पिरियडमध्ये, अशा वेळी जर रशियावर अणुहल्ला झालाच तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अणुबॉम्ब ठेवलेले आहेत ते अणुबॉम्ब आपोआप ऍक्टिव्ह होतील आणि ज्या देशाने हल्ला केलेला आहे त्या देशावर हे अणुबॉम्ब जाऊन पडतील. अशी टेक्नॉलॉजी केवळ आणि केवळ या जगामध्ये एकट्या रशियाने विकसित केलेली आहे. आणि त्यानुसार रशिया आज जगामध्ये नंबर 1 आहे की जो कुठल्याही अणुहल्ल्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना कुठलीही प्रकारची भीती नाही. आणि हे अशी तयारी केल्याच्या नंतर जवळपास 8 महिन्यापूर्वी का 1 वर्षापूर्वी रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी रशिया युक्रेनच्या युद्धाच्या सुरुवातीलाच एक सांगून ठेवलं होतं, एक स्टेटमेंट दिलं होतं मृत्यूपूर्वी, की त्यांनी सांगितलं होतं की जग फक्त एक पाऊल मागे आहे, जग फक्त एकच पाऊल मागे आहे जे अणुयुद्धाच्या एक पाऊल मागे आहे. हा इशारा सुद्धा मिखाईल गोर्बाचेव यांनी मृत्यूपूर्वी 8 दिवसापूर्वी त्यांनी दिलेला होता. याचाच अर्थ रशिया जो हुकुमशाहीवादी आहे, जो साम्यवादी आहे, जो हिटलरच्या मार्गाने जाणार आहे, अशा रशियाकडं, अशा व्लादिमीर पुटिनकडं आज संपूर्ण जगाचं बटन अणुबॉम्बचं त्यांच्या देशामध्ये आहे, त्यांच्या हातात आहे. आणि त्यामुळं संपूर्ण जग एका टांगत्या तलवारीवर अणुयुद्धाला कधीही सुरुवात होण्याच्या तयारीवरती येऊन ठेपलेला आहे. ही झाली 12,041 ही लिगली रेकॉर्डेड संख्या आहे अणुबॉम्बची. परंतु मी यापुढेही जाऊन म्हणेल, कल्पना करा एखाद्या
आपल्या देशातलं उदाहरण घ्या. एखाद्या संकटामध्ये जर समजा 100 लोक मेलेले असतील, एखाद्या वणव्यामध्ये, एखाद्या आगीमध्ये, एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये, जर कदाचित एखादी बिल्डिंग पडण्यामध्ये जर 100 लोक मेलेले असतील, तर सरकारी आकडा हा 40चा असतो, 35चा असतो. जखमीमध्ये सुद्धा आकडा कमी असतो, दाखवला जातो. मृत्यूमध्येही आकडा कमी दाखवला जातो. अगदी तीच पद्धत आपण युनोवर तरी का भरोसा ठेवावा, त्या अनुषंगाने जर विचार केला तर आज जे अणुबॉम्ब आहेत 12,041, माझ्या मते ते 23 ते 24,000 अणुबॉम्ब आहेत संपूर्ण या 9 देशांकडे. आणि हे 23,000 अणुबॉम्ब जवळपास या पृथ्वीला नष्ट करण्यासाठी पुरेसे आहेत. माणसाला आणि या जमिनीला नष्ट करण्यासाठी तर भरपूर झाले, परंतु पृथ्वीला सुद्धा नष्ट करण्याची ताकद या 23 ते 24,000 अणुबॉम्ब मध्ये आहे. परंतु लिगली रेकॉर्डेड म्हणलं तर 12,041 अणुबॉम्ब आहेत, जे मानवाचं जग नष्ट करण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त आहेत. अशा एका आंतरराष्ट्रीय गंभीर धोक्याच्या वळणावरती आमचं जग चाललेलं आहे. आणि अशा चाललेल्या जगाला थांबविण्याची शक्ती भारताच्या संविधानामध्ये आणि तथागतांनी निर्माण केलेल्या, संशोधन केलेल्या धम्मामध्ये कशी आहे, याचं विश्लेषण मी यापुढे करणार आहे. जेव्हा 1974 ला इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली पहिली अणुचाचणी झाली पोखरणमध्ये, राजस्थानच्या वाळवंटात, ती अणुचाचणी जेव्हा केली, त्याचं प्रतिकात्मक ब्रीद काय होतं, तर ते ब्रीद होतं आणि बुद्ध हसला. म्हणजे याचा उद्देश हा की आम्ही जी भारताने अणुचाचणी केलेली आहे ती जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठीचा धाक निर्माण करण्यासाठी ही अणुचाचणी केलेली आहे. एखाद्या शत्रुराष्ट्र देशांनी अणुचाचणी केलेली आहे, अणुबॉम्ब आहेत, तर त्यांच्यावरती धाक निर्माण व्हावा, त्यांनी आमच्याशी लढू नये, ही भीती त्यांना निर्माण करून देण्यासाठीच आम्ही अणुचाचणी केलेली आहे, हा सांगण्याचा संदेश म्हणजेच आणि बुद्ध असला हे ब्रीद या ठिकाणी वापरला गेलेला आहे. आणि खरोखरच या ब्रीद ठेवण्यामध्ये सुद्धा एक गंभीर आणि महत्वाचा इशारा सुद्धा आहे की तथागत भगवान बुद्ध हे शांततेची प्रतीक आहेत. जगामध्ये विज्ञानवादी, विवेकवादी, मानवता धर्म विकसित व्हावा आणि यासाठीच तथागत भगवान बुद्धांनी धम्माचं संशोधन केलेले, धम्माची ज्ञानप्राप्तीच्या माध्यमातून निर्मिती केलेली आहे. ज्या पद्धतीने म्हणतो मी की तत्वज्ञानाशिवाय शील नाही, शीलाशिवाय सत्य नाही, सत्याशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय विज्ञान नाही, विज्ञानाशिवाय तंत्रज्ञान नाही, तंत्रज्ञानाशिवाय प्रगती नाही, प्रगतीशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय गत्यंतर नाही. हे जे तत्व, हे जे शांतीचं दूत असलेले तथागत भगवान बुद्ध आणि तत्वज्ञानाचा जनक असलेले सॉक्रेटिस, या दोन महापुरुषांनी आमच्या जगावरती अनंत उपकार केलेले आहेत. आणि त्याच माध्यमातून तथागत भगवान बुद्धांनी धम्माच्या संशोधनामधून या जगामध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी संपूर्ण निसर्ग नियमाला अनुसरून असलेला स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ह्या 4 मूलभूत संकल्पनांचा आविष्कार करण्यासाठी निर्माण केलेला निसर्गाने हा निसर्गाचा वाद, निसर्गवाद, नॅचरलिझम हा या निसर्गामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्यालाच अनुसरून तथागत भगवान बुद्धांनी धम्माची निर्मिती केली आणि त्याच धम्माच्या प्रचार प्रसारानुसारच शांतता प्रस्थापित होऊ शकते. हेच तथागत भगवान बुद्धांनी दाखवल्यामुळं कदाचित आणि बुद्ध हसला हा अणुचाचणीचा भारताच्या प्रयोग त्या ठिकाणी ब्रीद म्हणून वापरलेला दिसतंय आणि तो खरोखरच आजपर्यंत तरी यशस्वी झालेला आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं तथागत भगवान बुद्धांनी प्रत्येक जगातल्या नागरिकाला, जगातल्या, मी म्हणणार नाही की फक्त भारत देशाच्या, तर तथागत भगवान बुद्धांनी जगाच्या प्रत्येक नागरिकाला एक संदेश दिलेला आहे. तो संदेश काय? अत्त दीप भव, म्हणजे तुझा तू दीप हो. आणि तसाच संदेश सॉक्रेटिसने आपल्याला दिलेला आहे. ते म्हणतात
की आत्मपरीक्षण करा आणि समाज परीक्षण करा. आत्मपरीक्षण म्हणजे या जगामध्ये माझ्या माता पित्याच्या पोटी मी काय जन्माला आलोय, त्यासाठी स्वतःला प्रश्न विचारा. तुमचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य काय आहेत यासाठी स्वतःला प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नाची उत्तरं स्वतःच शोधा आणि शोधलेल्या मिळालेल्या होकारार्थी उत्तरावर आचरणातून सिद्ध व्हा. तेव्हाच आत्मपरीक्षण सिद्ध होतं. आणि आत्मपरीक्षण असं केल्याच्या नंतर समाज परीक्षण करा हा सॉक्रेटिसचा दुसरा संदेश. समाज परीक्षण म्हणजे तुम्ही जेव्हा आत्मपरीक्षण करून सद्विचारी बनाल त्यावेळेस तुमच्यावरती जी व्यवस्था राज्य करते त्या राज्यकर्ती व्यवस्थेला तुम्ही प्रश्न विचारा, जाब विचारा. सार्वजनिक सद्सत विवेक बुद्धीच्या माध्यमातून सत्य आणि विवेकाच्या मार्गावर आरूढ असलेल्या त्या राजकीय आणि सार्वजनिक व्यवस्था ही जर या विवेकाच्या मार्गावरून जर भरकटली, दिशाहीन झाली, तर तिला पूर्वपदावर आणण्यासाठी तिला जाब विचारा, त्यासाठी जागृती करा, सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन जागृती करा आणि त्या व्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी भाग पाडा. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या समाज परीक्षण करा हा संदेश देणारे सॉक्रेटिस. आत्मदीपभव, आत्मपरीक्षण आणि समाज परीक्षण या तीनही निसर्ग नियमावर आधारित असलेल्या मूल तत्वांना अधोरेखित करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाच्या निर्मितीतून केलेलं आहे. 19 क च्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बाबासाहेबांनी संपूर्ण प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हक्क म्हणजे काय, याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच की आणि तो अधिकार भारताच्या प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की जर मला अनंत भवरेला किंवा प्रत्येकाला जर मला माझ्या देशाच्या सामाजिक सार्वजनिक आणि सर्वच क्षेत्रातल्या समस्येचं उत्तर जर मला मिळालं, एखादा उपाय जर मला त्या समस्येवरती सुचला, तर तो उपाय आणि ते उत्तर अधिकाधिक लोकांना एकत्र जमवून, निशस्त्र जमवून त्यांच्या हृदयातील सद्सत विवेक बुद्धीला आवाहन करून त्यांना त्या उपायावरती अंमलबजावणी करायला भाग पाडण्याचा अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीय नागरिकांना 19 क च्या माध्यमातून प्रदान केलेला आहे, जो मूलभूत अधिकार आहे. आणि याच अधिकारानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे जाऊन म्हणतात, या 19 क च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अंमलबजावणी होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आपलं काही स्टेटमेंट वापरतात आणि म्हणतात की ते म्हणतात, मी गरीब आहे, मी कमजोर आहे, मी अशक्त आहे, माझ्या हातून काय होणार आहे असं स्वतःला समजून नतधैर्य होऊ नका, म्हणजे निराश होऊ नका. तुम्हाला जे जे दिसतं ते शेजाऱ्याला सांगा, पाजाऱ्याला सांगा, मित्रांना सांगा, नातेवाईकांना सांगा, समाजाला सांगा. आणि जर तुम्हाला हे दिसून आणि कळून जर तुम्ही मौन धारण करत असाल, तुम्ही जर सांगत नसाल कुणाला, तर येणाऱ्या भावी पिढीचे तुम्ही खुनी आणि गुन्हेगार ठराल. मला खुनीही व्हायचं नाही आणि गुन्हेगारही व्हायचं नाही, म्हणून मी तुमच्या हृदयाशी सतसत विवेक बुद्धीशी आव्हान करून हे बोलत आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून आत्मपरीक्षण करा, समाज परीक्षण करा आणि आत्मदीप भव व्हा, म्हणजे तुमचे तुम्ही दीप व्हा, असा एकंदरीत संपूर्ण आदर्शाचा विचार तथागत भगवान बुद्धांनी, सॉक्रेटिसनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि इतर याच मार्गावर असलेल्या सहज महापुरुषांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे की जो हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा प्रत्येक जगाच्या नागरिकांनी, प्रत्येक देशातल्या नागरिकांनी म्हटलं पाहिजे की हे जग माझं आहे, या जगाचा मालक मी आहे आणि या जगावर राज्य करणारी ही युनोची 5 स्थायी सदस्य असू द्या की हे 9 सदस्य देश असू द्या, ज्यांच्याकडे अणुबॉम्बची ही संख्या 12,041 आहे, या सर्व अणुबॉम्बला नष्ट करण्याची आणि निर्मिती यापुढे कधी न करण्याची ही शक्ती माझ्यामध्ये आहे, ही सार्वजनिक शक्ती माझ्यामध्ये आहे, असं प्रत्येकाने जर स्वतःला समजलं तर निश्चितपणे या युनोचे हात बळकट झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जर युनोचे हात बळकट होतील तर आपोआपच या 9 देशांकडे असलेले संपूर्ण अणुबॉम्ब
नष्ट केल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यांच्या अणुचाचण्या सुद्धा बंद केल्याशिवाय राहणार नाहीत, यापुढे अणुचाचण्या होणारही नाहीत, अशा पद्धतीचा एक समीकरण, या पद्धतीचा विचार या संपूर्ण जगामध्ये पसरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठीच आपल्याला तथागत भगवान बुद्धाच्या धम्माकडे धावत जावं लागेल, की जेणेकरून माझं, आमचं आणि संपूर्ण विश्व हे शांततेच्या मार्गाने जगल्याशिवाय राहणार नाही. संत ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं असेल तर अवघे विश्वाची माझे घर याच माध्यमातून आमच्या जगाला या अणुबॉम्बपासून वाचवता येईल. म्हणून भारताचं संविधान हे मूलभूत अधिकार आणि हक्काच्या माध्यमातून आणि कर्तव्याच्या माध्यमातून जर आम्ही या संविधानाला जागृत केलं, स्वतःचे हक्क काय, स्वतःचे अधिकार काय आणि स्वतःचे कर्तव्य काय आहे, संविधानिक अधिकार काय आहेत, संविधानिक कर्तव्य काय आहेत, हे जर आम्ही ओळखून या विचारांची अनुच्छेद 12 ते 32च्या माध्यमातून या अनुच्छेदाची आम्ही विश्लेषण, आम्ही जागृती देशाच्या आणि जगाच्या शेवटच्या नागरिकापर्यंत जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमच्या जगावर, आमच्या देशावर या अणुबॉम्बची, अणुचाचणीची टांगती तलवार राहणार आहे. आणि जेव्हा ही टांगती तलवार आम्ही नष्ट करू तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थाने तथागत भगवान बुद्धाच्या 2500 वर्षाच्या त्या धम्मक्रांतीला संपूर्ण जग शरण गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने तथागत भगवान बुद्ध असतील, सॉक्रेटिस असतील, प्लेटो असतील, एरिस्टॉटल असतील, मॉन्टेस्क्यू, रुसो, वॉल्टेअर, दिदेरो, जे काही संत कबीर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, संत कबीर, ही सर्व एका बाजूला जी आहेत, जी निसर्गवादाला आपला आदर्श मानणारे आहेत, जे विज्ञानाला आपला आदर्श मानणारे आहेत, अशी सर्व एका बाजूची संपूर्ण महापुरुष हे या जगाचे आदर्श होते. आणि यांच्या विरोधात जी शक्ती आहे कूटनीतीची, जी सामदाम दंडभेदाची कूटनीती आहे, जी RSS ची तत्वनीती आहे, जी मनुवाद्यांची संपत्ती आहे, जी या बाहेरून आलेल्या आर्यांची म्हणजे आताच्या ब्राह्मण्य वृत्तीची ही संपत्ती आहे, ती संपत्ती जगातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. जर आम्ही या भारताच्या संविधानाला समजून घेऊन जागृत होऊन तिची जागृती बहुजन समाज आणि शेवटच्या नागरिकापर्यंत देशाच्या पोहोचत राहू, आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने जेव्हा जगाचा नागरिक म्हणून आम्ही हे करू त्यावेळेस आपोआपच जी या 9 देशांची जी राजकीय व्यवस्था आहे, ज्यांनी या अणुबॉम्बची निर्मिती केलेली आहे एकमेकाच्या धाकाने भीतीने, जी संपूर्ण सर्वसामान्य जनतेला विनाश करणारी आहे, अशा सर्वसामान्य जनतेला नष्ट करणारी आहे, अशी कूटनीतीची शक्ती जी बोटावर मोजण्या इतकीच्या टक्केवारीमध्ये आहेत, त्याही संविधान विरोधी शक्तीला त्यांची जागा दाखवण्याचं काम येथील आमचे जगाचे आणि भारताचे सर्वसामान्य नागरिक करतील, असं आवाहन मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. कारण आज जग आपलं एका विनाशाच्या जागतिक अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं आहे. त्यामुळेच बरे ही 1945च्या अणुबॉम्बच्या अंमलबजावणीच्या नंतर गेल्या जवळपास 50 वर्षामध्ये हे जग अणुयुद्धाला तोंड फुटता फुटता 3 वेळेस वाचलेलं आहे. 1962 मध्ये एकाच दिवशी 24 तासाच्या आत 48 तासाच्या आत 2 वेळेस अमेरिका आणि रशियाच्या अणुयुद्धाला तोंड फुटता फुटता वाचलेलं आहे. आणि कदाचित आजही ऑपरेशन सिंदूर नंतर कदाचित अणुयुद्धाची सुरुवात जर झाली असती, ती सुद्धा शक्यता आपण नाकारू शकत नाही. रशिया युक्रेनच्या माध्यमातून होणारा जो पारंपरिक युद्ध आहे ते एखाद्या वेळेस थांबवण्यासाठी रशिया काय करेल, जो जगामध्ये एकमेव या टेक्नॉलॉजीमध्ये प्रगत आहे परंतु तो हुकुमशाही वृत्तीचा आहे, त्यामुळे तो कधी काय करेल याची आपल्याला शाश्वती नाही. म्हणून शेवटच्या वेळामध्ये मी एकच पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधणार आहे, सांगणार आहे की संपूर्ण विश्व, संपूर्ण पृथ्वी या 12,041 अणुबॉम्ब प्रत्यक्ष असलेले आणि अप्रत्यक्ष असलेले 23 ते 24,000 अणुबॉम्बवरती ही पृथ्वी
आणि हे जग आहे त्याची टांगती तलवार रशियाकडे आहे, त्याची टांगती तलवार या 9 देशांकडे आहे. आणि हे जर टाळायचं असेल तर तथागत भगवान बुद्धांनी संशोधन केलेल्या धम्माच्या नीतीला आपल्याला शरण जावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संविधान क्रांतीतील संविधानाच्या मूलभूत हक्क आणि कर्तव्याच्या माध्यमातून जागृत होऊन त्याचा प्रचार प्रसार करून शेवटच्या नागरिकापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. तरच जगा आणि जगू द्या ही लोकशाही संकल्पनेतील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या चारही ज्या निसर्ग नियमावर आधारित आहेत त्या चारही संकल्पना आविष्कारित होतील. आणि ही सगळी ताकद केवळ आणि केवळ तथागत भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आहे आणि केवळ ताकद ही भारताच्या संविधानाच्या जागृतीमध्ये आहे. त्यासाठीच प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीचा, आपल्या लेकरांचा, आपल्या नातवांच्या पुढच्या पिढीचं भविष्य ओळखून पुढच्या पिढीचा गंभीर धोक्याचा इशारा समजून घेऊन या माध्यमातून आपल्याला कर्तव्यातून सिद्ध व्हायचंय. एवढंच या ठिकाणी मला सांगायचंय. याशिवाय दुसरा पर्याय नाही. अन्यथा जागतिक तिसऱ्या अंतिम अणुयुद्धामध्ये आपण सर्व संपून जाऊ. कदाचित पृथ्वी नष्ट होऊ शकेल इथपर्यंत आम्ही मजल गाठलेली आहे. या कूटनीतीच्या माध्यमातून या निर्माण केलेल्या 12,041 आणि अप्रत्यक्षरित्या 23,000 ते 24,000 अणु आमच्या निर्मितीमध्ये ही शक्ती पणाला लागलेली आहे. आणि हाच गंभीर धोक्याचा इशारा मी आपल्याला देतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत. धन्यवाद.